नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 14 मार्च 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, काय उजनीची परिस्थिती आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळची आकडेवारी बघितली तर उजनी धरणामध्ये 95.26 TMC पाणी सध्याला शिल्लक आहे आणि उपयुक्त पाणीसाठा हा जवळपास 31.98 TMC एवढा पाणीसाठा आहे आणि टक्केवारी बघितली तर 58.98% उजनी धरण आलेलं आहे. काल परवापासून एक बातमी फिरते की उजनी धरणातून 20 मार्चपासून कालव्याला पाणी सोडणार आणि तेही सलग 80 दिवस. परंतु या गोष्टीमध्ये फारसं मला तथ्य वाटत नाही, कारण कालवा सल्लागार समितीची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे. त्या बैठकीमध्ये ठरणार आहे पाणी कधी किती दिवस सोडायचं आणि किती पाळ्या कॅनलला द्यायच्या, नदीतून कधी सोडायचं त्यावेळेस ठरणार आहे. जरी समजा बातमी जर तथ्य मानलं तर कालव्याद्वारे जर पाणी सोडलं 20 तारखेला आणि ते सलग 80 दिवस चालवलं तर उजनी धरणात पाणी राहील का, आणि पाणी नाही राहिलं तरी सोडलेलं पाणी शेतकऱ्याच्या उपयोगी येईल का? हेच पाणी जे 80 दिवस सोडायचं म्हणतायत तेच पाणी जर 2 टप्प्यामध्ये मध्यंतरी 1 महिन्याचा गॅप ठेवून पाणी दिलं तर सोडलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्याला होईल आणि उजनी धरणातही पाणी टिकून राहील. सध्याला उन्हाळा कडक आहे, शेतीला पाण्याची गरज आहे, मान्य आहे. परंतु पुढील काळामध्ये पाऊस आपल्याला कधी पडतोय आणि कधी नाही याची शाश्वती कोणीही सांगू शकत नाही. गेल्या वर्षी मेपासून पाऊस चालू झाला म्हणजे यावर्षी चालू होईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. त्यामुळं उजनीतून जरी पाणी कालव्याला सोडायचं असलं तरी 2 टप्प्यात सोडावं आणि मध्यंतरी 2 टप्प्यामध्ये मध्ये काहीतरी थोडासा 21 दिवस ते 30 दिवस एवढा गॅप ठेवून जर पाणी सोडलं तर त्या पाण्याचा उपयोग प्रत्येक शेतकऱ्याला शेतीला होईल आणि पाणीही आपल्याला टिकवता येईल. आणि परत नंतर एकदा जर पाणी बंद झालं कॅनलचं तर परत पाणी सोडता येणार नाही. 80 दिवस जर सलग चालवलं, 80 दिवस म्हणजे जवळपास 3 महिनेच धरून चालायचं, कारण 90 दिवसात 3 महिने होतात, परंतु 3 महिने धरून चालायचं. सलग 3 महिने पाणी चालू राहणार नाही, कारण एकाच पाण्याच्या पाळीमध्ये आपल्या उजनी धरणातलं 42% पाणी खाली झालेलं आहे. मग जर 80 दिवस पाणी चालू राहिलं आणि परत नदीला जर सोडलं तर उजनी धरणामध्ये पाणी राहील का? आणि उजनी धरण मायनसमध्ये गेल्यानंतर -29 पर्यंत कालव्याद्वारे पाणी सोडता येतं हे मान्य आहे. परंतु परत नंतर ज्यावेळेस मायनसमध्ये धरण जातं त्या धरणाची परिस्थिती किंवा पाण्याची जी ही असते जबाबदारी ती पूर्ण कलेक्टर महोदयाच्या हातात असते. मग त्यासाठी पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. मग आहे ते पाणी धरणग्रस्तालाही राहिलं पाहिजे आणि खाली शेतीलाही मिळाली पाहिजे. दोन्ही बाजूचा विचार करून समन्वय साधून पाण्याच्या पाळ्या निश्चित करण्यात याव्यात. कालवा सल्लागार समितीची एकतर बैठक उशिरा होते. बैठक ही मागं 15 ऑक्टोबरच्या आसपास व्हायला पाहिजे होती आणि बैठक व्हायला जवळपास मार्च म्हणजे जवळपास 4 महिने होऊन गेले तरी बैठक झाली नाही. आणि बैठक व्हायच्या अगोदरच पाणी 80 दिवस सोडणार, 20 तारखेला सोडणार अशा बातम्या येत आहेत. ह्या बातम्यामध्ये मला तरी सध्याला बैठक होईपर्यंत तथ्य वाटत नाही. आणि बैठकीत जर तसं ठरलंच तर हे आपल्या शेतकऱ्यासाठी उजनी धरणासाठी, उजनी धरणग्रस्तासाठी घातक आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.